नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्मोकी फ्लेवरची रेड सिमला मिरचीची चटणी। ही चटणी तुम्ही इडली डोशाबरोबर खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता आणि सर्वांना आवडेल अशी ही चटणी आहे। नक्की ट्राय करा। चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात। आपण इथे ही शिमला मिरची भाजायला ठेवू आणि एक छोटा टोमॅटो भाजायला ठेवू। आपला टोमॅटो आणि शिमला मिरची आता भाजून झालेली आहे। आपण ह्याला थंड होऊ देऊ। हे थंड झालं की आपण हे सगळं काळं काढून टाकू। हे असं काढून टाकायचं काळं आणि मिरची कट करून घेऊ। कढईमध्ये तेल घालूयात, 1 टेबलस्पून, अर्धा चमचा उडद डाळ आणि हरभरा डाळ घालूयात। हिरा गुलाबी होऊ देऊयात चांगलं। डाळ गुलाबी होत आली आहे। 7-8 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालू। कढीपत्ता घालूयात। दोन मिरच्या घालूयात। मिरच्या फ्राय करून घेऊ। कोथिंबीर घालूयात। कोथिंबीरीला फ्राय करून घेऊ चांगलं। कोथिंबीर फ्राय झाली, हे रोस्ट केलेली शिमला मिरची आणि टोमॅटो घालू। आता हे चवीनुसार मीठ घालू यामध्ये आणि चवीनुसार साखर घालू आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ। आपली आता चटणी मस्त बारीक वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हिला फोडणी घालूयात। ही फोडणी आपण आता चटणीवर ओतूयात। यामध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे। मस्त स्मोकी फ्लेवर आलेला आहे चटणीला। चला तर मग तुम्हाला स्मोकी फ्लेवरची लाल शिमला मिरचीची चटणी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅपी कुकिंग। भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत। हेल्दी खा आणि मस्त रहा।